हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज स्वरूपात जे काही PYQs आपण बघत आहोत. ओके, क्विज फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी रोज 10 प्रश्न प्रत्येक विषयाचे पोस्ट करतो आहोत आणि सॅटर्डेला आपण करंट अफेअरचे 15 प्रश्न त्या ठिकाणी एकंदरीतच येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो की कंबाईन पूर्वपरीक्षा असो त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पोस्ट जे प्रश्न आहेत ते पोस्ट करतो आणि त्याचे एकंदरीत ॲनालिसिस आहे ते आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो डे 20 मधला जे काही प्रश्न सामान्य विज्ञान पार्ट 3 मधील जे प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते ते प्रश्न या ठिकाणी सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत. ओके, सो पहिला प्रश्न बघूयात. तत्पूर्वी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सो पहिला जो प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे पिट्युटरी ग्रंथी किंवा जे काही एंडोक्राईन ग्लँड्स आहेत ज्याला अंतःस्रावी ग्रंथी म्हटलं जातो. ओके, आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी त्या संदर्भाने आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये. सो पिट्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलमसमध्ये असते. ती अनेक संप्रेरके स्त्रवते. सो त्या संदर्भाने जे वेगवेगळे विधान दिलेलं आहे ते कुठले विधान बरोबर आहेत. ओके, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात. त्यानंतर आहे तिच्या पुढील भागाला हायपोफायसिस तर मागील भागाला एडिनो हायपोफायसिस म्हटलं जातो. त्यानंतर आहे पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन स्त्रवला जातो. आणि चौथा जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट त्याच्यात ACTH ओके ज्याला सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन. त्यानंतर आहे TSH ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर आहे ACTH ओके STH सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स. त्यानंतर आहे TSH ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर ACTH ज्याला आपण ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन अशा पद्धतीने संबोधले जातो. ओके, सो ही संप्रेरके ॲडिनो हायपोफायसिसमधून स्त्रवल्या जातात. तर कुठले विधान बरोबर आहे. ओके, सो तत्पूर्वी आपण हे पिट्युटरी ग्लँडमध्ये ग्लँड काय आहे ते बघूयात. पिट्युटरी ग्लँड यालाच कधीकधी म्हणजे साधारणतः मास्टर ग्रंथी म्हणून ओळखला जातो. का मास्टर ग्रंथी म्हणून ओळखला जातो तर जे काही इतर अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम या पिट्युटरी ग्लँडचे असतात. ओके, आता एक क्लास अझ्युम करा. ओके, समजा आपण शाळेमध्ये असताना क्लासचा एक मॉनिटर असायचा. ओके, ए नावाचा मॉनिटर असायचा. त्यानंतर त्याच्यावरती एक शिक्षक असायचे टीचर. ओके, सो टीचर म्हणजेच काय तर जे काही सुप्रीम कमांडर. ओके, आणि ए नावाचा जो काही मॉनिटर आहे म्हणजे कॅप्टन. सो या ठिकाणी आपण याला हायपोथॅलमस नाव देऊ. हायपोथॅलमस जे काही ग्लँड आहेत ते आणि हे जे आहे त्याला आपण पिट्युटरी ग्लँड. आणि बाकीचे जे वेगवेगळे वर्गातील विद्यार्थी आहेत ते वेगवेगळे आपण जे काही ग्लँड्स आहेत एंडोक्राईन ग्लँड्स त्यांना आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीने लॉजिकच्या माध्यमातून किंवा एखाद न्यूमोनिक्सच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो जे काही सुप्रीम कमांडर म्हणजे हायपोथॅलमस याला सुप्रीम कमांडर म्हटलं जातो आणि जो काही पिट्युटरी ग्लँड आहे त्याला मास्टर ग्लँड. ओके, मास्टर ग्लँड. सो याद्वारे एखादा म्हणजे हायपोथॅलमसद्वारे एखादा आपल्या शरीरातील एखाद्या भागाला काही इजा झालेली असेल तर ते डायरेक्ट न्यूरॉन्सच्या माध्यमातून ते हायपोथॅलमसला आधी कळते आणि हायपोथॅलमस ज्या पद्धतीने पिट्युटरी ग्लँडला सांगतो की आपल्याला या हार्मोन्सची गरज आहे त्या पद्धतीने ते हार्मोन्स ॲक्टिवेट करण्यासाठी विशेषतः जबाबदार कोण असतं तर पिट्युटरी ग्लँड असतात. ते हार्मोन्स जे ॲक्टिवेट करण्याचे काम किंवा त्या ॲक्टिवेट करण्याचे जे काही सुरुवात असते ते या पिट्युटरी ग्लँडच्या माध्यमातून होत असतात. ओके, समजा एखाद्याला ग्रोथ हार्मोन हवी असेल तर आपल्या शरीरातील जे काही झीज झालेली आहे तर अशा वेळेस हायपोथॅलमसला वाटलं की शरीराची ग्रोथ व्यवस्थित होत नाही तर तेव्हा जे काही हायपोथॅलमस आहे ते आपल्या पिट्युटरी ग्लँडला सांगेल आणि पिट्युटरी ग्लँड मग ते ग्रोथ हार्मोन जे काही आहे त्याच्यामध्ये सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स त्याला म्हटलं जातो ते ॲक्टिवेट करण्यास त्या हार्मोनला सांगेल किंवा त्या हार्मोन ॲक्टिवेट करेल आणि अशा पद्धतीने ते हार्मोन ॲक्टिवेट झाल्याच्यानंतर ते शरीरात
स्त्रवल्या जाईल. ओके, सो अशा पद्धतीने त्याला मास्टर ग्रंथी म्हटलं जातो. ओके, आणि हायपोथॅलॅमस जे असतो त्याला सुप्रीम कमांडर म्हटलं जातो. हे दोन डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायला हवं. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे तिच्या पुढील भागाला हायपोफायसिस. ओके, न्यूरोहायपोफायसिस, तर मागील भागाला ॲडेनोहायपोफायसिस म्हणतात. तर कुठले स्टेटमेंट आहे? सो हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे का? सो जे काही पुढील भाग आहे त्याला अँटेरियर पिट्युटरी आणि मागील जो भाग आहे त्याला पोस्टेरियर पिट्युटरी. या पिट्युटरी ग्लँडचे पुढच्या भागाला आपण अँटेरियर पिट्युटरी आणि मागील भागाला पोस्टेरियर पिट्युटरी म्हटलं जातं. यालाच आणखी एक नाव आहे ॲडेनोहायपोफायसिस. ओके, पुढच्या भागाला ॲडेनोहायपोफायसिस, जे या ठिकाणी न्यूरोहायपोफायसिस दिलेला आहे. ओके, आणि मागील भागाला आपण न्यूरोहायपोफायसिस म्हटलं जातो, जे या ठिकाणी मागील भागाला ॲडेनोहायपोफायसिस दिलेला आहे. सो ब जे स्टेटमेंट आहे ते ब स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. त्यानंतर आहे पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन स्त्रवला जातो का? ओके, सो ऑक्सिटोसिन जे काही बर्थ हार्मोन आहे. ओके, ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन, ज्याला अँटीड्युरेटिक हार्मोन म्हटलं जातं, एडीएच, अँटीड्युरेटिक हार्मोन एडीएच, विशेषतः जे काही नेफ्रॉन असतात, नेफ्रॉनमध्ये जो वेस्ट मटेरियल युरिन साठवलेला असतो त्याला रिलीज करण्याचं काम या वेसोप्रेसिनच्या माध्यमातून होत असतो. ओके, सो हे दोन हार्मोन या पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजेच न्यूरोपोफायसिस यामध्ये याद्वारे ते स्त्रवलं जातं. ओके, सो क जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन हे स्त्रवलं जातो. त्यानंतर ड स्टेटमेंट काय आहे तर STH सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, त्यानंतर TSH ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि ACTH. ओके, सो ही जे काही संप्रेरक आहे ते ॲडेनो हायपोफायसिसमधून स्त्रवतात का? तर हे देखील बरोबर आहे. ओके, अँटेरियर पिट्युटरीमधून आपल्याला काय दिसून येतो तर ग्रोथ हार्मोन, ज्याला STH म्हटलं जातो, सोमॅटोट्रोपिक हार्मोन. त्यानंतर आहे TSH. ओके, TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि ACTH हे देखील ॲड्रिनल कॉर्टेक्स किंवा कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हटलं जातो. सो हे देखील बरोबर असणार आहे. सो क आणि ड, क ड असणारा पर्याय क्रमांक पहिला असणार आहे. जो दुसरा पर्याय दिलेला आहे त्या या ठिकाणी चुकीचा असणार आहे. पहिला जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्हायरॉइड्स संदर्भाने. व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्मांद्वारे ओळखला जातो? राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 मध्ये हे आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, व्हायरॉइड्स संदर्भात ज्या पद्धतीने व्हायरस असतात त्या व्हायरसच्या सिमिलर म्हणजे व्हायरससारखा काहीतरी एक अपेशीय जीव दिसून येतो, त्यालाच व्हायरॉइड्स म्हटलं जातो. मात्र त्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसून येतो तर विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात का? त्यानंतर आहे गोलाकार रायबोन्यूक्लिक ॲसिड रेणूने बनलेले असतात. क स्टेटमेंट आहे RNA रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित असतो. आच्छादित म्हणजे लेयर असतो, त्याला प्रथिनांचे कोटिंग केलेलं असते. ओके, RNA प्रथिनांची कोटिंग केलेली असते अशा पद्धतीने क स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि पादप पेशी म्हणजेच काय वनस्पती पेशींनाही संक्रमित करतो. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत? ओके, सो आता व्हायरॉइड्स संदर्भाने बघू. व्हायरॉइड्स हे अतिशय लहान असतात, साधारणतः व्हायरसपेक्षाही लहान असतात, आणि सिंगल स्ट्रँडेड यांचा जो काही RNA आहे तो सिंगल स्ट्रँडेडमध्ये बॉन्डिंग असतो. ओके, सिंगल स्ट्रँडेड बॉन्डिंग या व्हायरॉइड्स संदर्भाने आपल्याला दिसून येतो. वर्तुळाकार RNA प्रकारचे आपल्याला दिसून येतो. ओके, संसर्गजन्य रोग यांच्या माध्यमातून पसरत असतो. विषाणूप्रमाणे त्यांना प्रोटीन कोटिंग असते का? तर नसते. ओके, ज्या पद्धतीने विषाणूंना किंवा जे काही व्हायरसेस आहेत त्यांना अशा पद्धतीने वेगवेगळे कोटिंग बाहेरून लेअरिंग केलेले असते, प्रोटीन्सचे कोटिंग असतात. मात्र व्हायरॉइड्सना कुठल्याही प्रकारचे लेअरिंग केले जात नाही किंवा कोटिंग नसते. त्यामुळे जे या ठिकाणी प्रथिनांची कोटिंग नसतात हे बरोबर आहे. आपल्याला पर्याय क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की RNA रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित असतं. हे जे व्हायरॉइड्स आहेत ते आच्छादित नसतात, ते त्यामध्ये आपल्याला प्रोटीनचे जे काही प्रथिनांचे कोटिंग आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी म्हणजे चुकीचं असणार आहे. आता क स्टेटमेंट जरी आपण एलिमिनेट केलं तरी आपल्याला आपल्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येऊ शकतो. सो क या ठिकाणी आहे, परत क या ठिकाणी आहे, आणि परत क या ठिकाणी आहे. त्यामुळे तीनही जे पर्याय आहेत ते आपल्याला या ठिकाणी बाद करता येईल, आणि फक्त पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके, सो हे जे काही व्हायरॉइड्स आहेत ते आपल्याला व्हायरॉइड्स ही
अँजिओस्पर्म फुलांच्या वनस्पतीचे मध्ये आपल्याला साधारणतः दिसून येतो. ओके, म्हणजे वनस्पती पेशींमध्ये किंवा वनस्पती पेशींना हे संक्रमित करण्याचे काम करतो. ओके, सर्वप्रथम जो काही व्हायरस आहे तो कोणी शोधून काढले, तर थिओडोर ओटो डायनर नावाचे जे वैज्ञानिक होते, विशेषतः हे कृषी विभागातील संशोधक म्हणून आणि वैज्ञानिक म्हणून 1971 मध्ये मेरीलँडमधील बेट्सविलमध्ये काम करताना बटाटा स्पिंडल म्हणजे बटाट्याचे जो काही वाण त्यामध्ये जो काही रोग लागलेला होता त्या संदर्भाने अध्ययन करताना त्यांना हे व्हायरस सापडलेले होते. ओके, सो थिओडोर ओटो डायनर हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके, व्हायरस संदर्भाने बघितलेलं आहे आपण. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता खालीलपैकी डॅश डॅश कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांमध्ये प्रजनन केले जातो. ओके, विशेषतः हे आपल्या जे वनस्पतीचे जे काही कृत्रिम विस्तार दिसून येतो. ओके, वनस्पतींच्या संदर्भात जे काही प्रजनन आहे त्यामध्ये कृत्रिम जे अलैंगिक जननाद्वारे किंवा प्रजननाद्वारे वनस्पतींचा जे विस्तार दिसून येतो, तर त्यामध्ये कुठले जे काही प्रजननचे प्रकार किंवा प्रजननाची पद्धती आपल्याला दिसून येतो. ओके, सो कृत्रिम विस्तार करताना आपल्याला 3 पद्धतीने या वनस्पतीच्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ओके, जे अलैंगिक प्रजननाने वनस्पतीच्या संख्येमध्ये किंवा वनस्पतीमध्ये आपण वाढ घडवू शकतो. एक आहे कटिंग, लेअरिंग आणि ग्राफ्टिंग. ओके, कटिंग आपल्या सर्वांना माहीतच असेल. आपण आपल्या गावाकडे गुलाबाची फांदी आहे, ते फांदी जर तोडून आणली आणि ते फांदी आपण व्यवस्थितपणे आपल्या जी काही कुंडी आहे त्यामध्ये लावली तर ते ग्रो होतो. ओके, सो त्याला कटिंग म्हटलं जातं. ओके, या ठिकाणी कटिंग हे दिलेलं आहे. सो एखादी फांदी तोडून आणल्याच्या नंतर ती फांदी दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला व्यवस्थित त्याचं प्लांटेशन केलं तर ते ग्रो होतो. ओके, त्याला कटिंग पद्धतीने केली जाते. त्यानंतर आहे लेअरिंग. लेअरिंग म्हणजे काय, तर आपण जो काही वडाचा झाड वगैरे बघितलेलं असेल, सो वडाचा झाड वरचा जो मूळ आहे किंवा वरचा जो फांदी आहे तो खालती आल्याच्या नंतर काही काळानंतर त्या ठिकाणी मातीचा जो आहे तो ढग साचल्यासारखा दिसतो आणि तो मातीच्या खालती तो फांदी जाऊन त्या ठिकाणी एक मूळ परत तयार होताना दिसतो आणि त्या ठिकाणी एक नवीन झाड अशा पद्धतीने ग्रो होताना दिसतो, तर त्याला लेअरिंग म्हटलं जातो आहे. ओके, आणि ग्राफ्टिंग म्हणजे काय, तर यामध्ये ऑलरेडी एकाच प्रकारचे जे मूळ असतात पण त्याच्यामध्ये एखादा जो झाड असतो तो मृतावस्थेत असतो म्हणजे मरणास्त नसतो आणि दुसरा जो असतो तो जिवंत असतो. सो एका झाडातील किंवा त्याची फांदी कट करून त्या दुसऱ्या फांदी जिथपर्यंत जिथून एखादा रोग लागलेला असेल किंवा एखादा आजार त्याला झालेला असेल तो जो भाग आहे तो काढून म्हणजे कापून दिला जातो आणि जो दुसऱ्या जे झाडातील किंवा दुसरा जो काही प्लांट आहे त्याच्यातील तो भाग त्या ठिकाणी लावण्यात येतो आणि त्याला रॅप करण्यात येतो. अशा पद्धतीने प्लांट ग्रो केला जातो, तर त्याला ग्राफ्टिंग म्हटलं जातो आहे. ओके, ग्राफ्टिंग कशी आहे, तर ग्राफ्टिंग ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये 2 वेगवेगळ्या वनस्पतींचे कापलेले देठ एक मुळासह असते. ओके, या ठिकाणी मुळासह एक देठ असतो आणि एक मुळाविना असतो म्हणजे वरचा जो भाग असतो तो मुळाविना असतो. हे एकत्र जोडले जातात. ओके, आणि ते रॅप केले जातं आणि तशा पद्धतीने ते प्लांट ग्रो केला जातो. सो आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये हेच विचारण्यात आलेलं आहे की अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांमध्ये प्रजनन केले जातो, तर त्याला काय म्हटलं जातं, तर ग्राफ्टिंग. ओके, या ठिकाणी लेअरिंग आणि ग्राफ्टिंग संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नात आपल्याला मध्य कर्णात असलेल्या कानातील हाडांचा जो क्रम आहे, ऑसिकल्स ज्याला म्हटलं जातो, सो बाहेरून आत कशा प्रकारचा क्रम दिसून येतो ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके, सो जेव्हा आपण कानांसंदर्भात ह्युमन इयर संदर्भात जेव्हा ॲनाटॉमी बघतो तेव्हा आपल्याला 3 भाग ह्युमन इयरचे करता येईल. ओके, जे आहे बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि आतील कर्ण. बाह्य कर्ण म्हणजे हा इकडचा भाग ज्यामध्ये पिन्ना आणि कोनचा नावाचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला दिसून येतो. मध्य कर्णामध्ये आपल्याला यामध्ये मॉलिसियस, इन्कस आणि स्टेप किंवा स्टायरप हे दिसून येतात. त्यामध्ये एक्सटर्नल ऑडिटरी मीटस ज्याला इयर कॅनल म्हटलं जातो आणि इयर ड्रम हे दिसून येतात आणि जे काही आतील जो कर्ण असतो त्यामध्ये ऑडिटरी नर्व, कोस्लिया आणि इकडे इस्टोचियन ट्यूब अशा पद्धतीने हे आपल्याला दिसून येतात. हे जे काही इस्टोचियन ट्यूब आहे ते आपल्या क्रेनियल नर्व सिस्टमशी जोडलेलं असतं. ओके, सो बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आतील कर्ण. सो जेव्हा आपण मधला जो भाग अभ्यासतो त्याच्यामध्ये आपल्याला टेम्पोरल हाडातील एक अरुंद हवेने भरलेली पोकळी दिसतो. ओके,
हे जे काही पोकळे आहेत ते आपल्याला टेम्पोरल हाडामध्ये म्हणजे छोट्या छोट्या हाडांनी ते बनलेले असतो. ओके, यामध्ये 3 लहान हाडांच्या साखळीने ते पसरल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मॅलस ज्याला हॅमर म्हटलं जातो. ओके, मॅलस. त्यानंतर इनकस ज्याला ॲनविल म्हटलं जातो आणि स्टेप ज्याला स्टायरप किंवा स्टिरूप म्हटलं जातं. ओके, सो अशा पद्धतीने MIS मिस, मॅलस, इनकस आणि स्टेप किंवा त्याला हॅमर, ॲनविल आणि स्टेरप अशा पद्धतीने संबोधलं जातं. ज्यात तेच आपल्याला या प्रश्नात विचारण्यात आलेलं आहे की हाडांचा ऑसिकल क्रम बाहेरून कसा असतो. तर सर्वात आधी मॅलेसियस किंवा मॅलस, इनकस आणि स्टेप. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या प्रश्नात आपल्याला खालीलपैकी कोणत्या प्राणीसमूहाने प्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब केला अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो थोडक्यात आपल्याला एकंदरीतच लॉजिक बेस किंवा जरी आपल्याला याविषयी काही माहिती जरी नसलं असतं तरी आपण जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाला थोडा ॲनलाईज करून किंवा त्या पर्यायाला व्यवस्थित त्या पर्यायांचा विचार करून योग्य पर्यायापर्यंत आपण पोहोचू शकलो असतो. ओके, सरपटणारे प्राणी, त्यानंतर उभयचर प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी किंवा जे उडणारे प्राणी आहेत ते जे आपण त्याला आपण पक्षी संबोधतो. सो कुठले जे आहेत सर्वप्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब केल्याचे दिसून येतो. सो जे काही उभयचर प्राणी आहेत ते उभयचर प्राण्यानंतर हे जे काही बाकी सरपटणारे प्राणी असतील, सस्तन प्राणी असतील, पक्षी असतील यांनी जमिनीवर यांचा जो काही डेव्हलपमेंट आहे तो जमिनीवर झाल्याचे दिसून येतो. मात्र याआधी सर्वप्रथम उभयचर प्राण्यांचा जो काही डेव्हलपमेंट आहे तो म्हणजे जमिनीवर जीवनाचा अवलंब त्यांनी केलेला होता. ओके, सो जे काही उभयचर प्राणी आहेत त्याच्यामध्ये 4000 वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी आपल्याला दिसून येतो. यांचा जो लार्वा आहे म्हणजे इनिशियल जो फेज आहे ते जेव्हा ऑर्गॅनिझम डेव्हलप होत असतात तर तेव्हा जे त्यांचं प्रजनन आपल्याला पाण्यात दिसून येतं. ओके, त्याने किशोरावस्था जी काही असते लार्वा जो आहे तो डेव्हलपमेंट आपल्याला सर्व पाण्यात होताना दिसतो आणि त्याच्यानंतर ते प्रौढ जे काही जीवन असते त्यांचं. ओके, ॲडव्हान्स जो जीवन असतो ते जमिनीवर होताना दिसतो. ओके, म्हणूनच त्यांना प्रथम जमिनीवर विकसित झालेले जीव अशा पद्धतीने ॲम्फिबियन्सला संबोधलं जातो. सो पर्याय क्रमांक 4 फक्त ब योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी उभयचर प्राणी संदर्भात म्हणजे एकंदरीत प्राणी वर्गीकरण संदर्भाने आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले होते. ओके, वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्समध्ये डिफरन्सेस आपल्याला माहिती असायला हवे. त्यामध्ये वार्म ब्लडेड कोणते आहेत आणि कोल्ड ब्लडेड म्हणजे उष्ण रक्त आणि शीत रक्त. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे या प्रश्नाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, ऑक्सिन, त्यानंतर आहे सायटोकायनिन, इथिलीन की ॲब्सिसिक ॲसिड. ओके, आता जेव्हा आपण वनस्पती ग्रोथ संदर्भात किंवा वनस्पती म्हणजे प्लांट ग्रोथ जेव्हा आपण अभ्यासतो वनस्पतीचे वाढ व विकास त्यामध्ये आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ज्याला वनस्पती विकास नियामक अशा पद्धतीने आपण संबोधत असतो. सो हे जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतात त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये जे स्त्रवणारे हार्मोन्स आहेत त्या संदर्भाने आपण अभ्यासतो. ओके, सो यामध्ये PGR ज्याला आपण PGR देखील म्हटलं जातो. सो PGR यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे घटक दिसून येतात. एक आहे वनस्पतींची वाढ घडवून आणणारे PGR ज्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपण म्हणतो आणि दुसरा आहे वाढ प्रतिबंधक PGR. ओके, सो जेव्हा आपण वाढ घडवून आणणारे PGR बघतो त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिन, जिबरलिन्स आणि सायटोकायनिन. ऑक्सिन हे आपल्याला वाढ आणि विकास संदर्भात, जिबरलिन हे जर एखादा वनस्पती छोटा असेल, बुटका असेल तर त्याला लांबी प्रदान करण्याचे काम या जिबरलिन हार्मोनच्या माध्यमातून केलं जातं आणि सायटोकायनिन जो असतो तो वनस्पती जी पेशी असते त्या पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन मुख्यतः जबाबदार असतो. ओके, त्यानंतर आहे वनस्पती अवरोध म्हणजे काय तर वनस्पतींची जी काही वाढ आहे त्या वाढला प्रतिबंध करण्यासाठी जी काही इनहिबिटर हार्मोन्स असतात. सो या इनहिबिटर हार्मोन्सना वनस्पती अवरोध हार्मोन म्हटला जातो, ज्यामध्ये आपल्याला ॲब्सिसिक ॲसिड आणि इथिलीन अशा पद्धतीने 2 हार्मोन दिसून येतात. इथिलीन हे विशेषतः जे काही फळं असतात त्या फळ पिकवण्याचे काम या इथिलीनच्या माध्यमातून केलं जातं आणि ॲब्सिसिक ॲसिड जे असतात ते वृद्धत्व म्हणजे जे काही वनस्पती पेशी आहे त्या वनस्पती पेशींचं जे काही नवीन डेव्हलप झाले आहे त्याला वृद्धत्व किंवा ते जुने करणे किंवा त्याच्यामध्ये वृद्धत्व निर्माण करण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड महत्त्वाचे म्हणजे मुख्यतः जबाबदार असते. मात्र इथिलीनचा देखील समावेश यामध्ये होतो. ओके, सो आयोगाने जेव्हा पहिला प्रश्न जेव्हा काही म्हणजे
सुरुवातीला यामध्ये जे पहिले फर्स्ट ॲन्सर कीनुसार फक्त ॲब्सिसिक ॲसिड दिलेलं होतं, मात्र सेकंड ॲन्सर कीमध्ये इथिलीन प्लस ॲब्सिसिक ॲसिड हे दोन्ही असल्याचे क्लेम मुलांनी केलेले होते. त्यामुळे आयोगाला हे जे प्रश्न आहे ते कॅन्सल करावा लागलेला. ओके. मात्र मुख्यतः वृद्धत्व निर्माण करण्यासाठी कुठला जो हार्मोन्स आहे तो जबाबदार असतो, तर ॲब्सिसिक ॲसिड. ओके. सो इथिलीन देखील असतो, मात्र इथिलीन तितका प्रभावशाली नसतो जितका ॲब्सिसिक ॲसिड असतो. इथिलीन फक्त फळे पिकवण्याचे काम करण्याचे जे काही मुख्य काम आहे ते इथिलीनचं असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला रोगासंदर्भाने एक प्रश्न दिलेला आहे. डॉट्स हा उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरला जातो? ओके. सो डॉट्स जी थेरपी काय आहे? डायरेक्ट ऑब्झर्वेटेड थेरपी. आता डायरेक्ट ऑब्झर्वेटेड थेरपी काय आहे? तर जी काही WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ही जी काही डॉट्स थेरपी आहे ती TB रुग्णाला, म्हणजे जे काही क्षयरोग बाधित जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या उपचारासाठी ही DOT म्हणजे काय DOTS डॉट्स थेरपी आणलेली आहे. विशेषतः जी काही TB रुग्ण बाधित आहेत. ओके. ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण म्हणत असतो, आणि त्याचे जे काही एक जीवाणू आहे त्या जीवाणूचं काय जे काही नाव आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. सो DOT ही जी काही आहे ती उपचारांचे व्यवस्थित सुनिश्चित करण्यासाठी सर्वात प्रभावशाली रणनीती म्हणून या डॉट्स पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये जे काही TB रुग्ण जे असतात त्यांना एका पर्टिक्युलर भागामध्ये त्यांच्यावर देखरेख ठेवल्या जाते. ते आपली जी काही औषधी आहेत ते व्यवस्थित घेत आहेत की नाही अशा पद्धतीने डायरेक्ट ऑब्झर्व या DOTSच्या माध्यमातून, डायरेक्ट ऑब्झर्व थेरपीच्या माध्यमातून किंवा डॉट्सच्या माध्यमातून केला जातो आहे. ओके. सो क्षयरोग बाधितांसाठी ही TB डॉट्स उपचार पद्धती राबवली जाते. ओके. आता आयोग आपल्याला आपल्या भारतामध्ये कधी राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू केला अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. सो 1962 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, ज्याला NTP नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम म्हटला जातो, सो हे सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक क्षयरोग केंद्र डेव्हलप केलं जातो आणि BCGची लस आहे. ओके. क्षयरोगसाठी BCGची लसीकरण केलं जातो. BCGची लसीकरण करणे आणि क्षयरोग उपचार पद्धती राबवणे हे आपल्याला या राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमामध्ये दिसून येतो. त्यानंतर 1992 मध्ये त्याच्यामध्ये मॉडिफाईड करण्यात आले आणि त्यांना जे काही प्रोग्राम होते त्याला राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, ज्याला RNTCP, ओके, रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम अशा पद्धतीने त्याचे नामकरण करण्यात आले 1992 मध्ये. ओके. ज्याचा उद्देश जे काही त्यावेळेस कमीत कमी 70% जी काही थुंकीतून जे बॅक्टेरिया पसरायचे ते पॉझिटिव्ह रुग्ण शोधणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अशा पद्धतीने त्यामध्ये मॉडिफाईड करण्यात आले 1992 मध्ये. याचे ब्रीद काय होते, तर जे काही 1992 मध्ये जे नवीन सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आले होते, तर न पोहोचलेल्या लोकांपर्यंत जे काही क्षयरोग बाधित रुग्ण आहेत आपण त्यांच्यापर्यंत रीच केलेलं नाही त्या लोकांपर्यंत पोहोचणे, त्या रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना उपचार पद्धती किंवा उपचार देणे हे या राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्देश किंवा ब्रीद असल्याचे दिसून येतो. भारतामध्ये जे काही TB निर्मूलनासाठी जो टार्गेट ठरवण्यात आलेला आहे ते 2025 पर्यंत आणि जागतिक स्तरावर आपण 2030 पर्यंत ठरवलेलं आहे. ओके. भारताचा जो विचार करतो ते 2025 पर्यंत TB निर्मूलन करणे अशा पद्धतीने टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर जो 8वा प्रश्न आहे त्यामध्ये फिजिक्स संदर्भाने एक प्रश्न आहे आणि एकंदरीत गणितीय सूत्राचा वापर करून हे प्रश्न आपण बरोबर काढू शकतो. ओके. 2 समतल आरशांमध्ये एक मांजर बसली आहे. जर 2 समतल आरशांमधील कोन 30 डिग्री असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील? ओके. सो 360 डिग्री डिवायडेड बाय 2 आरशातील कोन किती डिग्रीचे आहे? ओके. 2 आरशातील कोन किती डिग्रीचे आहे आणि वजा 1 अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तुम्ही या प्रश्नाचे योग्य पर्याय देऊ शकता. ओके. सो 360 डिवायडेड बाय 30. ओके. सो 12 आपला आन्सर येणार आहे आणि -1 म्हणजे 11. ओके. 11 जी प्रतिमा आहे, 11 प्रतिमा या ठिकाणी आपल्याला काढता येईल. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात.
आता या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या मेटल्स आहेत त्याच्या अलॉय संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे कंबाईंड पूर्वपरीक्षा 2021 ओके. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश डॅश असते, त्या मिश्रणामध्ये कुठले मेटल्स असते किंवा कुठले जे काही धातू आहेत ते असते. कॉपर, झिंक, त्यानंतर आहे कॉपर, झिंक आणि चांदी ज्याला एजी म्हटलं जातो. त्यानंतर कॉपर, झिंक आणि निकेल. त्यानंतर कॉपर, निकेल आणि चांदी आणि त्याच्यानंतर आहे कॉपर, झिंक आणि ॲल्युमिनियम. तर कुठला अलॉय या जर्मन सिल्वरमध्ये दिसून येतो. ओके. सो जर्मन सिल्वर जे आपण विशेषतः भांडी वगैरे आपण यूज करतो आपल्या किचनमध्ये, त्यामध्ये हे जर्मन सिल्वर दिसून येतो, ज्यामध्ये आपल्याला कॉपर, निकेल आणि झिंक या तीनही धातूंचं मिश्रण असल्याचे दिसून येतो. ज्यामध्ये कॉपर 60%, त्यानंतर आहे निकेल जो असतो तो 20% आणि झिंक देखील 20% असतो. ओके. सो जर्मन सिल्वरमध्ये कॉपर, झिंक आणि निकेल. सो पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी काही एलॉय संदर्भात किंवा काही जे काही जर्मन धातू आहेत किंवा धातू मिश्रण आहेत, त्या धातू मिश्रणासंदर्भाने वेगवेगळे कंपोजिशन दिलेलं आहे, ते तुम्ही यहाँ से पढ़ लो. ओके. पुढे जाऊयात आणि हे नोट डाऊन करा, कारण आयोग या अशा पद्धतीने वेगवेगळ्या धातू संदर्भात मिश्रणासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारतो. ओके. ब्रास आपल्याला माहिती पाहिजे, ब्रासमध्ये कुठले जे कंपोजिशन आहेत तर कॉपर आणि झिंकचा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि युटेन्शिल संदर्भात जे काही भांडे आहेत ते बनवण्यासाठी या ब्रासचा वापर केला जातो. ब्रॉन्झमध्ये आपल्याला कॉपर आणि सेलेनियमचा जो काही मिश्रण आहे ते दिसतो. हे विशेषतः कॉईन्स बनवण्यासाठी किंवा बेल जे आपण अलाराम वगैरे जे हे असते ते बनवण्यासाठी वापरण्यात येतो. ओके. जर्मन सिल्वर आताच बघितलेलं आहे. रोल्ड गोल्ड, त्यानंतर गन मेटल, जे काही वेगवेगळे धातू आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नोट डाऊन करा. कदाचित येणाऱ्या काळामध्ये यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके. इव्हन आता कंबाईनच्या मुख्य परीक्षेत सायन्स हा विषय ॲड करण्यात आल्यामुळे सायन्समध्ये काय विचारतील याचे काही आपण नेमका आवाका किंवा जो नेमका विषय आहे तो आपण घेऊ शकत नाही, कारण स्कोप आता भरपूर मिळालेला आहे सायन्समध्ये विचारण्यासाठी. ओके. सो ॲटलिस्ट जे आपल्याला विचारतो आहे ते तरी आपण किमान व्यवस्थित केलं तर आपल्याला जे काही समाधानकारक जे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकू. ओके. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी पर्यावरणासंदर्भात आपण एक प्रश्न ॲड केलेला होता. यामध्ये अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस डॅश डॅश म्हणतात, काय म्हटलं जातं. ओके. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2014 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जैव निम्नीकरण, जैव आवर्धन, जैव संचयन आणि जैव उपचारीकरण. सो हे जी काही नावं आहेत ते तुम्ही इंग्लिशमध्ये जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर व्यवस्थित होईल. ओके. या ठिकाणी जैव आवर्धन म्हणजे होते बायोमॅग्निफिकेशन. ओके. जैव आवर्धन, बायोमॅग्निफिकेशन आणि जैव संचयन म्हणजे बायो ॲक्युम्युलेशन. ओके. सो जे काही प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय म्हटलं जातो, हे विशेषतः अन्न साखळीबद्दल बोललं जातो. ओके. सो जे काही बायोमॅग्निफिकेशन असते ते आपल्याला इन्क्रीज इन कन्सन्ट्रेशन ऑफ पोल्युटन इन फूड चेन. ओके. जे काही प्रदूषके आहे ते फूड चेनमध्ये एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये, दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडून तिसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये अशा पद्धतीने ते कन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होत जातो. ओके. आणि जे बायो ॲक्युम्युलेशन असतो तर बायो ॲक्युम्युलेशन एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्येच ते वाढत जातो. ओके. समजा ही छोटी फिश आहे, या छोटी फिशला काही एखादा आजार झालेला असेल किंवा एखादा रोग त्याला असेल तर याचा आजार दुसऱ्या ऑर्गॅनिझमला होणार नाही, तर त्याच प्रजातीच्या ऑर्गॅनिझमला होणार. ओके. म्हणजे या मोठ्या माशाला होणार. जर याने या छोट्या फिशला खाल्लेलं असेल तर त्याचा जो आजार आहे किंवा त्याचा जो विकार आहे तो याला होणार. या माशाला या मोठ्या फिशने खाल्लेलं असेल तर त्याचा आजार यालाच होणार. मात्र याला काही मगर वगैरे प्राणी किंवा जे इतर जे ऑर्गॅनिझम आहेत ते जे प्राणी आहेत पाण्यामध्ये असणारे त्यांनी खाल्लेलं असेल तर त्याला कुठलाही साईड इफेक्ट कुठल्या पद्धतीचा त्यांच्यावर कुठलाही आजार किंवा संक्रमण होणार नाही. तर त्याला बायो ॲक्युम्युलेशन म्हटलं जातं, म्हणजे पर्टिक्युलर एका ऑर्गॅनिझममध्ये दिसून येतो. मात्र बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, तर हे एक फूड चेन डिस्टर्ब करणारा एक प्रकार दिसून येतो. यामध्ये समजा एखादा इकडे पोल्युटंट फॅक्टरी वगैरे आहे आणि त्या फॅक्टरीमधून पोल्युटंट केमिकल्स बाहेर पडतात आणि ते नदीमध्ये जातात. आर्सेनिक असेल, मर्क्युरी असेल आणि ते लहान ते फायटोप्लॅन्क्टन जे शैवाल आहेत त्या शैवाळांना जाऊन चिकटतात
आणि त्या शैवाळांना मग कोण खातो, तर ते छोटे मासे असतात किंवा जे ऑर्गॅनिझम असतात पाण्यामध्ये ते खातात. मग त्या ऑर्गॅनिझमला मोठी माशी खाते. ते मोठ्या माशांमध्ये ते जो काही रोग आहे तो त्याचा प्रसार त्या मोठ्या माशांपर्यंत होतो. त्यानंतर त्या मोठ्या माशाला एखादा दुसरा मोठा अजून त्याच्यापेक्षा मोठा असणारा मासा त्या त्या छोट्या त्यापेक्षा लहान असणाऱ्याला खातो. त्यानंतर तो जो आजार आहे तो परत त्याच्यापर्यंत पसरतो. त्यानंतर त्या मोठ्या माशाला डॉल्फिनसारखा विशालकाय जो प्राणी आहे समुद्रातील तो खातो आणि त्याचा आजार या डॉल्फिनपर्यंत होतो. सो याला एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा तो संक्रमित होतो आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढत असतो, सो त्याला आपण बायोमॅग्निफिकेशन म्हटलं जातं. आणि प्रत्येक स्तरावर याची जी काही तीव्रता आहे ती आपल्याला वाढत असताना दिसून येतो. ओके, सो त्याला जैव आवर्धन, बायोमॅग्निफिकेशनमध्ये जैव आवर्धन आणि बायो अक्युमुलेशनमध्ये जैवसंचयन अशा पद्धतीने पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. अन्न साखळीबद्दल बोललं जातं त्यामुळे. ओके, सो जैव आवर्धन आपल्याला अन्न साखळीमध्ये दिसून येतो. पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण जे 10 प्रश्न आहेत सायन्स संदर्भाने ते डिस्कस केलेलं आहे. आता जे काही आपण PYQs या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे ते एका क्विज फॉर्ममध्ये आपण एक छोटीशी बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलवर, प्रायव्हेट चॅनलवर लॉन्च केलेली आहे. सो होळीच्या निमित्तानं त्यामध्ये 60% डिस्काउंट सध्या देत आहोत. ओके, 2 दिवस ही ऑफर सुरू असणार आहे. सो या ठिकाणी जर तुम्हाला या बॅचविषयी अधिक माहिती हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलमध्ये संपर्क साधा. तुम्हाला त्या ठिकाणी जी पिन केलेलं मेसेज आहे त्यामध्ये तुम्हाला ते वाचता येईल. ओके, सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ गुड डे.